गुरु द्रोणाचार्य अर्जुनाची परीक्षा. गुरु द्रोणाचार्य हे एक महाभारतातील महान व्यक्तिमत्व असणाऱ्यांपैकी एक होते. गुरु द्रोणाचार्य हे भारद्वाज व धृताची नामक अप्सरेचे पुत्र होते. महाभारत कथा अनुसार गुरु द्रोणाचार्य यांचा जन्म एका द्रोणात झाला, म्हणून त्यांचे नाव गुरु द्रोणाचार्य असे ठेवले गेले. द्रोणाचार्य हे सर्व विद्याशास्त्रात पारंगत होतेच, पण ते चांगले धनुर्धर योद्धा सुद्धा होते. गुरु द्रोणाचार्य यांचा विवाह शारद्वानाची कन्या कृपाशी झाला. तिच्यापासून त्यांना महाशक्तिशाली अश्वत्थामा नावाचा पुत्र झाला. गुरु द्रोणाचार्य हे पांडव व कौरवांचे गुरु होते. अर्जुन हा त्यांचा आवडता शिष्य होता. एकदा गुरु द्रोणाचार्य आपल्या सर्व शिष्यांबरोबर एका तलावाकडे गेले. ते तलावात स्नान करत असताना त्यांचा पाय एका घारियलने पकडला. ते ओरडू लागले. हे पाहून सर्व शिष्य घाबरले व पळू लागले. पण अर्जुन धनुर्विद्येत पूर्ण निपुण असल्याने त्याने घारियलच्या तोंडात बाण मारले. घारियलने द्रोणाचार्यांचे पाय सोडले व अर्जुनाने बहादुरीने गुरूंना तलावातून बाहेर काढले. गुरु द्रोणाचार्य अर्जुनाच्या या बहादुरीने अतिप्रसन्न झाले व त्याचे कौतुक करू लागले. गुरु द्रोणाचार्य अर्जुनाला म्हणाले की हे घारियल एक यांत्रिक होते. मी तुझी परीक्षा घेत होतो, त्यात तू पूर्णपणे खरा उतरला आहेस. गुरु द्रोणाचार्य हे महाभारतात कौरवांकडून सेनापती म्हणून लढले. जेव्हा युधिष्ठिर गुरु द्रोणाचार्य यांना भेटण्यासाठी गेले त्यावेळी गुरु द्रोणाचार्यांनी त्यांना सांगितले की मी द्रवांनी बांधलेला आहे. तुमच्या बाजूस कृष्ण आहे, त्यामुळे तुमचा विजय नक्कीच होईल. ज्यावेळी माझ्या कानी अयोग्य शब्द येतील त्यावेळी मी शस्त्रत्याग करेन व तेव्हा तुम्ही मला मारा. पुढे युद्धात राजा इंद्रवर्माचा अश्वत्थामा नावाचा हत्ती मरण पावला. कृष्णाने भीमाकडून अश्वत्थामा मारला गेल्याची गर्जना केली. युधिष्ठिरने ही या गोष्टीला संमती दिली. त्यामुळे गुरु द्रोणाचार्यांनी शस्त्रत्याग केला. त्यावेळी द्रुपदच्या पुत्राने त्यांचा वध केला.